नमस्कार मित्रांनो, राजमाता हॉटेलवर आमची सकाळ झाली आणि तिथनं आम्ही निघालो बघा पुढं. ही बांड्या बघा अंगात याच्या किडा लय वळवळतो, इकडं तिकडे अशी गाडी करतो. ही बा गडी अंग सोडून उभा राहिलाय. नशीब उभा राहिला म्हणजे चांगलं. हे नाश्ता करायचं होता आता बरं का. बघाच नाश्ता केला आणि खंड्याचं बघा की 2 दिवस जेवला नव्हता. 40 डोसं खाल्ल्यात आणि खाऊन म्हणला चला जाऊया म्हणला आता पुढं आपण. कोप्पलचा आरटी आम्ही टॉपमध्ये उडवला. चल रे म्हणलं जाऊ दे आम्हाला आता पुढं. आलो पुढं, टोल नाका वगैरे पास केला बरं का आणि निघालो पुढं. इथनं बघा आम्ही आता लागलो बल्लारीच्या रोडला आणि आमचं रोहित शेठ डुक्कू मुक्को बघत होतो मॅड. हां चला आता जाऊया बल्लारी. बल्लारीचा सिमेंट रोड जरा बरं आहे बरं का, धड धड वाजतं. आणि ही बघा बैल आमच्याकडे बघत होता का, आम्ही त्याकडे बघतो हीच कळत नव्हतं. बल्लारीचा बायपास 1 नंबर झाला आहे बरं का. तिथनं पुढं आम्ही आता जायचं होतं आपल्याला गुंतकल्ला. आम्ही घेतला बाजार. पुढं जाऊन बनवली मस्तपैकी डाळ खिचडी. 1 नंबर झालती. भुक्या तडाख्यात लय खाल्लं. तिथनं पुढं आलो आम्ही आता जायचं होतं आम्हाला ताडपत्रीकडे. बघा ताडपत्री गावात गेले आपल्याकडे गल्ली बोळात कसा रोड असतो नाही तसा रोड आहे. गाडीवाले लय रोडला गाड्या लावते देऊ. आलो बघा पुढं आम्ही. आपल्याला पुढे जायचं होतं कडाप्याला. आलो इथं पुढं बरं का, राहिलेलं जेवण वगैरे केलं आणि निघाला होता आपण पुढं आलो कडाप्यात बाबासाहेबांचं दर्शन घेऊन इथं झोपलो. आणि सकाळी उठून बघा आम्ही निघालो बघा कडाप्याचा बायपास पास करत होतो. तुम्ही कडाप्याचा बायपास पास करून झाल्यानंतर इथं कोंडापूरपाशी आलो बघा. देवाचं दर्शन वगैरे घेऊन इथं आम्ही निघालो. सकाळी बघा पोटाला भूक लागली होती. नाश्ता वगैरे केला. खंडू आणि त्याचा जोडीदार मस्तपैकी नाश्ता करत होते. मी पण नाश्ता केला, रोहितनं पण नाश्ता केला आणि आम्ही निघालो बघा. पाहुण्याला म्हटलं चला. आम्ही आता पुढं आलो तर काय आमचं रोहित शेठ बघा डुगं झोपत होतं. काय करायचं आता असं ते म्हटलं जाऊ द्या. पुढं आलो महाराजांचा फोटो बघितला बरं का आंध्रात, बरं वाटलं. तिथनं आलो पुढं बघा. आता हॉटेलला जाऊन आपल्याला आंघोळ वगैरे करायची होती. आंघोळ वगैरे केली बघा. पाणी थंड दिसलं इकडे आमचं ढिलं पडत नाही. खंडू बाय कसं आंघोळ करतात. आंघोळ करून झालं. खंडून इकडे गाडीत बघा डिझेल भरा आंध्रात घेतली गाडी आणि डिझेल भरून झालं आणि आम्ही पुढं आलो बघा. निवांत गाडी चाललो होतो. इकडे संदीप भाऊन आमचं जोडीदार भेटलं होतं, त्यांच्यावर चाललो होतं. एका रेषेत कसं गाड्या चुनमुनू करून चालवत होत्या बघा. 32 फुटी 3 होत्या आणि मी 1 होतो बघा. हे तिरुपतीचं बघा इथनं हायवे लागलो बरं का आम्ही. इथनं पण बघा अटलजींचं दर्शन घेतलं आणि चला म्हटलं. हायवे लागल्यावर गाडी काय गडी हळून पळवत होतं, गज पळवत होतं. पुढं आला टोल नाका पास केल्यानंतर हे बघतो तर काय बा दगड कसली बार दिसत होती. इकडं बघा सगळ्यांना तर चाप्याची हवा झालती आणि चहा पेता म्हटलं तरी जेवण बनवायचं. बस चला बनवूया म्हटलं. तेवढं 2 रुपये वाचतात आपल्याला उद्या होत्याला म्हटलं. रोहित शेठनं कणिक मिळली आणि इकडं गडी चपात्या लाटा बिटा तयार झालतं गडी. आणि इकडं बघा हे बघा खंडू जोडीदार. नाद नाही करा जेवणात आमच्या बाबतीत बरं का. कुकरला भात लागला होता बरं का. अंदाज चुकला होता थोडा. आमच्या चपात्या लाटून झाल्या, भाजी करून झाली. मिरच्या बघा की 1 नंबर कडकमध्ये वाजल्या. कट कसा आलता बघा. लगेच गाडीनं आता जेवाय घेतलं बरं का. जेवण करून झाल्यानंतर बरं का आता भांडी धुवायचं कोणी म्हणून थोडी किरकोळ आमची भांडणं चाललेली बरं का. पण जाऊ दे म्हटलं धुतेले कोण धुवायची तू. मिरची बघा कसं खात होतं. आणि यांचं बघा की सरण म्हणून पोट इकडे तिकडे हलवून गडी बसवत होतं. इकडं रोहित पण बघा कसा हाय नाद बरे बघा जागा झालेल्या पोटात बरं का. चला म्हटलं आता पुढे गेलो आम्ही बरं का. चेन्नईत आता एंट्री झाली होती आमची. पोचलो डायरेक्ट कंपनी दारात बरं का. आम्ही हळू करत एका मागे एक सगळं गेल्यामुळं कसं रोड बारीक मोठा असं तरी एका मागं गेल्यामुळं पोचलो आम्ही. धन्यवाद, परत भेटू.